नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं अजून एका नवीन आणि इंटरेस्टिंग आणि कंटेंट बेस्ड व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओकडे जाण्यापूर्वी सगळ्यांना मकर संक्रांतीच्या भरपूर शुभेच्छा. आज 14 जानेवारी आहे, तर मकर संक्रांतीचा शुभ दिवस आहे. तर त्याच दिवशी आपण हा व्हिडिओ स्टार्ट करतो. ही नवीन अपडेट आहे आणि मी ज्याही अपडेट देतोय ती जी मुलाखत झालेली आहे टी व्हीवरती किंवा वाहिन्यांवरती, न्यूज चॅनलवरती, त्या बेसिसवरती या अपडेट आहेत. तर अपडेट आपल्या नेहमीप्रमाणे सिडकोच्या रिलेटेडच आहेत. सिडकोची सिलेक्ट माय सिडको होमचे जे 26,000 घरांची लॉटरी आहे त्याच्यावरती, त्याच्या जो प्रोसेस आता पुढचा प्रोसेस जो चालू झालेला आहे त्याच्या रिगार्डिंग आहे. तर व्हिडिओकडे जाण्यापूर्वी परत एकदा सगळ्यांना एक रिक्वेस्ट की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आता आपण वळूया आपल्या त्या अपडेटकडे. तर आज मिळालेल्या माहितीनुसार किंवा अपडेटनुसार, जे न्यूज चॅनलमध्ये बघितलं त्यानुसार, आपले सिडकोचे जे चेअरमॅन आहेत किंवा अध्यक्ष आहेत, माननीय श्री संजयजी शिरसाट यांनी या अपडेट दिलेला आहे. तर या कोणत्याही दुसऱ्या अपडेट नाही सांगते, मी त्याच सांगतोय. तर काही गोष्टी त्यांनी अपडेट दिल्या ज्या त्या पुढे मांडणार आहेत. सो ह्या अपडेट या गोष्टी सांगण्यापूर्वी मी क्लिअर करतो की या गोष्टी होण्याचे चान्सेस आहेत, ज्या प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे की बोर्ड मीटिंगमध्ये या सगळ्या गोष्टी ते डिस्कस करणार आहेत. तर पहिली तर आहे डोमिसाईल रिलेटेड, की डोमिसाईल रिलेटेड त्यांनी सांगितलं की डोमिसाईलची अट कुठेतरी शिथिल किंवा नाही, कारण भरपूर लोक आहेत ज्यांच्याकडे पहिल्यापासून जे महाराष्ट्रात राहतात त्यांचं महाराष्ट्राचं वोटिंग कार्ड आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. तर ती शिथिल करण्याची रिक्वेस्ट किंवा अर्ज ते एक मीटिंगमध्ये सादर करणार आहेत. तर ती एक गोष्ट होती. सेकंड जी आहे, त्यांनी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की सिडकोचे ज्या किमती आहेत, ज्या प्रकारे त्यांनी सांगितलं की रिक्वेस्ट भरपूर जणांच्या आलेल्या आहेत की सिडकोच्या किमती कुठेतरी कमी केल्या पाहिजेत. तर ही सुद्धा गोष्ट ते टाकणार आहेत बोर्ड मीटिंगमध्ये की काही ठिकाणी सिडकोच्या ज्या प्राइसेस आहेत, मेनली जे खारघर आहे, खारघरचा एरिया आहे, पण ज्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की त्यांनी ज्या प्रकारे मार्केट रेट असतो त्याच्यापेक्षा 10% ह्याच्यानीच कमीच केलेल्या होत्या प्राइसेस. बट कुठे ना कुठे त्या गोष्टीसुद्धा ते मांडणार आहेत की सिडकोच्या प्राइसेस ज्या आहेत घराच्या काही झोन वाईज ज्या आहेत ठरवलेल्या होत्या त्या कमी करण्याचा प्रयत्न ते करणार आहेत. कारण त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्यात की परवडणारी जी घरं आहेत प्रत्येकाला, त्याप्रमाणेच आपण करतो आहे. तिसरी एक अपडेट दिली की ज्याप्रमाणे जर तुम्ही नवी मुंबईत राहता, जर तुमच्या नावाने तुमचं लग्न नसेल झालं किंवा हे झालं नसेल किंवा लग्न झालं जरी असेल, तुमचं जर नवी मुंबईमध्ये घर असेल तुमच्या नावाचं, तर तुम्ही दुसरं घर घेऊ शकत नाही. तर या गोष्टीवरती त्यांनी सुद्धा सांगितलं की ही सुद्धा अट कुठेतरी शिथिल करण्याचा प्रयत्न चालू आहे की जो व्यक्ती म्हणजे काय बोलतात, एक पुढे त्याला समजा आपलं छोटं घर आहे, 1 RK आहे नवी मुंबईमध्ये, पण त्याला 1 BHK घ्यायचं असेल, त्याला अजून घर आपलं वाढवायचं असेल, जसं जसं आपल्या फायनान्सेस स्ट्रॉंग होत जातात, काही सेव्हिंग्स असतात त्याच्याने येतात, आपल्याला पुढे आपली फॅमिली प्रॉपरली हे करायची असेल, तर त्या बेसिसवरती त्यांनी ही सुद्धा गोष्ट सांगितली की ती सुद्धा गोष्ट ते बोर्डाकडे मांडणार आहेत की आपण एक घर नवी मुंबईमध्ये असेल तर दुसरं सुद्धा घेऊ शकतो, सिडकोच्या रिलेटेडच असं आहे. जर तुम्ही प्रायव्हेटमध्ये गेलात तर तुम्ही मे बी नवी मुंबईमध्ये तुमचं प्रायव्हेट जरी घर असेल तर तुम्ही सिडकोचं बहुतांश घर नाही घेऊ शकत. तर अशा काही गोष्टी होत्या त्या त्यांनी सांगितलेल्या होत्या. सिडकोच्या अपडेट रिलेटेडच होत्या गोष्टी या, की ते बोर्ड मीटिंग जी होणार आहे त्याच्यामध्ये मांडणार आहे. तर या सगळ्या अपडेट मला द्यायच्या होत्या. प्लस जे प्राइजेस रिलेटेड मी सांगितलं की प्राइजेस कुठे ना कुठे कमी करण्याचा प्रयत्न चालू आहे, तर आपल्याला ती गोष्टसुद्धा कळेल पुढच्या काही दिवसांमध्ये किंवा वीक्समध्ये की प्राइजेस कमी होणार आहेत की नाही होणार आहेत. कारण 25 जानेवारीपर्यंत बहुतेक जे प्लॉट्सचे रजिस्ट्रेशन्स वगैरे आहेत जे आहे ते आहे. तर आपल्याला पुढच्या गोष्टी कळतील की प्राइजेस कमी होणार आहेत की नाहीत, डोमिसाईल सर्टिफिकेटबद्दलच्या ज्या गोष्टी आहेत त्या शिथिल होणार आहेत की नाहीत, की जे मी घर सांगितलं की नवी मुंबईमध्ये जे लोकांचं ऑलरेडी घर आहे ते सिडकोचं
घर नाही घेऊ शकत तर त्याच्याबद्दल काही चेंजेस होणार आहेत की नाहीत, तर या सगळ्या गोष्टी त्यांनी त्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेल्या होत्या. तर या सगळ्या गोष्टींची अपडेट द्यायची होती, जी प्रत्येकाला जाणून घेणं गरजेचं आहे की पुढे काय होतं. त्या गोष्टी आपल्याला लवकरच कळतील, तर तेव्हा आपण सुद्धा अपडेट घेऊ. जर आपल्याला काही पॉझिटिव्ह फीडबॅक भेटतोय या गोष्टीतून ज्याप्रमाणे त्यांनी सांगितलं, तर सगळ्यांसाठी चांगली गोष्ट आहे ही. तर तोपर्यंत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, काही इन्फॉर्मेशन भेटली असेल, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. अजून असेच चांगले व्हिडिओ घेऊन आपण येऊ कंटेंट बेस. तर तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद. परत एकदा मकर संक्रांतीच्या सगळ्यांना शुभेच्छा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. सगळ्यांचा धन्यवाद.